सहल देवदर्शनासाठी जात आहात तर तुमच्यासाठी कमी खर्चात उत्तम भोजन देणारी, राहण्याची उत्तम व्यवस्था करणारी विश्वसनीय कंपनी म्हणजे कोल्हापुरातील उजळाईवाडी इथली ओम साईराम टूर्स अँड ट्रॅव्हल्स. होय, कौटुंबिक प्रवास, दूध संस्था, शेतकरी सहली, ग्रामपंचायत सहली यासाठी स्विफ्ट डिझायर, इनोवा क्रिस्टा, 35 सीटर, 39 सीटर बस, 17 सीटर टेम्पो ट्रॅव्हलर, 50 सीटर स्लीपर बस भाड्याने उपलब्ध आहेत. त्वरित संपर्क साधा. सुधीर घुगरे, ओम साईराम. संपर्कासाठी मोबाईल क्रमांक 9767001819. संपर्कासाठी मोबाईल क्रमांक 9767001819. नमस्कार, मी अनिल उपाध्ये. शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. पाहूया आजची बातमी. हातकणंगले तालुक्यातील सिद्धोबा डोंगराच्या पायथ्याशी असणाऱ्या मालेवाडी इथल्या हनुमान सहकारी दूध संस्थेने संचालक, सभासद आणि कर्मचाऱ्यांच्या एकजुटीमुळे 16 वर्षात उत्तुंग भरारी घेतली आहे. त्यांनी दूध संघाला उत्तम प्रतीचे दूध पुरवठा करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले आहे, असे मत कोल्हापूर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तानाजी पाटील यांनी व्यक्त केले. ते मालेवाडी येथे आयोजित दूध संस्थेच्या नूतन इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. मालेवाडी इथली श्री हनुमान सहकारी दूध संस्थेची स्थापना 2010 साली झाली आहे. 30 ते 40 लिटर दुधावर सुरू झालेली ही संस्था आज 16व्या वर्षी 250 ते 300 लिटर उत्तम प्रतीचे दूध संघाला पुरवठा करते. या संस्थेच्या नूतन इमारतीचा उद्घाटन आणि वास्तुशांती सोहळा नुकताच जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तानाजी पाटील, पंचायत समिती सदस्य माया लोखंडे, माले सरपंच राहुल कुंभार यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. या प्रसंगी पंचायत समिती सदस्या माया लोखंडे, सरपंच राहुल कुंभार, माजी उपसरपंच बंटी पाटील, माजी उपसरपंच गुंडा रामा खोत, ऑडिटर भारत कुंभार, दूध संस्थेचे चेअरमन संतोष धोंडेराम खोत, सचिव कुबेर खोत, माजी उपसरपंच सुनील कांबळे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी सर्व संचालक मंडळांच्या मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. या प्रसंगी मनोहर खोत, किरण कांबळे, प्रकाश खोत, व्हाईस चेअरमन अशोक रामचंद्र गावडे, अरुण खोत, शिवाजी खोत, संजय खोत, संतोष खोत, कृष्णात जंगटे, अरुण खोत, संगीता खोत, अनिता खोत, प्रकाश खोत, किरण खोत यांच्यासह सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. आमचे पाहुणे प्रताप उर्फ बंटी पाटील साहेब, उपस्थित असणारे व्हाईस चेअरमन, सर्व संचालक मंडळ, कॅनरा बँकेचे आता आलेले व्यवस्थापक आणि या ग्रामपंचायतचे लहान विकास अधिकारी, सर्व संचालक मंडळ, दूध उत्पादक सर्वांना मी या ठिकाणी शुभेच्छा. उपाध्यक्ष म्हणून जरी माझी निवड झालेली असले, जिल्ह्याच्या सर्वोच्च पदावर जरी मी गेलेलो असतो, तर मी एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातलाच माणूस आहे. आमचंही आयुष्य जरी पाटील कुळात जन्माला आलेलो असलो तरी संघर्ष हा प्रत्येकाच्या वाटणीला असतोच. जरी समाजकारण, राजकारण आपल्या वाडवडिलांनी चालवत आणलेलं, आम्ही चालवत ठेवलेलं असतो, तर संघर्षाच्या रस्त्यावरनं चालत 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 जात असताना या शिखरापर्यंत पोचलेलं आमचं व्यक्तिमत्व आहे. फार मोठा माणूस म्हणून मी तुमच्यासमोर उभारलेलो नाही, तुमच्यापैकीच एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून तुमच्यासमोर उभारलो. त्यामुळे जिल्हा परिषद उपाध्यक्ष म्हणून प्रकोपंडा करण्याची काय फार आवश्यकता नाही. अगदी दूध संस्थेचा चेअरमन म्हणून पण काम करतोय, ग्रामपंचायत सदस्य, उपसरपंच, सरपंच म्हणून काम केले. संजय गांधी निराधार योजनेचं 5 वर्ष मी तालुक्याचा अध्यक्ष आमदार अमल माळी साहेबांच्या माध्यमातून काम केले. आणि आता मला नेत्यांनी मागल्या 3 वर्षापूर्वी छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या संचालक पदाला संधी दिली, जिल्ह्यात काम करायला संधी दिली. आता नुसती जिल्हा परिषदेची निवडणूक झाली, त्या निवडणुकीमध्ये मला
आमच्या पंचकृषीतल्या जिल्हा परिषद मतदारसंघातून माता भगिनीने निवडून दिलं, जिल्ह्यामध्ये काम करायची संधी दिली. आणि योगायोग काय आहे काय माहीत नाही, पण मी ज्यावेळी निवडून आलो त्यावेळी भारतीय जनता पार्टीचा एक सदस्य म्हणून निवडून गेलो आणि या राज्याचे तंत्र शिक्षण मंत्री आदरणीय चंद्रकांत दादा पाटलांनी भारतीय जनता पार्टीचे जेवढे निवडून सदस्य जिल्हा परिषदचे आले त्या सर्व सदस्यांचा जिल्हा परिषदचा गटनेता म्हणून माझ्या पहिल्यांदा जबाबदारी. आणि ज्यावेळी गटनेता म्हणून जबाबदारी दिली जाते त्यावेळी खऱ्या अर्थानं कुठलं अपेक्षित पद त्याला नसतंय, सभापती पद, उपाध्यक्ष पद, अध्यक्ष पद. पण काय कृपा देवाची आहे काय माहीत नाही, परंतु नुसतीच आली 15 दिवसाने निवडी जाहीर झाल्या. त्या निवडीमध्ये जिल्ह्यातल्या आमच्या नेत्यांनी ठरवलं आणि माझं नाव या जिल्ह्याचे खासदार आदरणीय धनंजय माडिक साहेबांनी रात्री 2 वाजता घोषित केलं. मला 2:30 वाजता त्यांचा फोन आला, धनाजी पाटील तुमचा उद्या जिल्हा परिषदचे उपाध्यक्ष म्हणून फॉर्म भरायचा आहे. त्यावेळी मला कळालं की मी उद्या जिल्हा परिषदचा उपाध्यक्ष होणार आहे. त्यामुळं फार काय मोठ्या कुठं मी खासदार आमदार फार मोठ्या घराण्यात आलेलो नाही. सर्वसामान्य प्रवास तुमच्यासारख्या प्रवासात तो चालू आहे. आणि आज या कार्यक्रमाला थांबायचं कारण सांगतो, कार्यक्रम प्रचंड मोठा होता. 11:30 वाजता माझे PA संजय शिंदे साहेबांनी माहीत आहे आणि आमदार साहेबांच्या गाडीतनं सकाळी 8 वाजल्यापासून माझा प्रवास चालू आहे. अमोल माडिक साहेबांच्या गाडीतनं भेंडवड्यातला कार्यक्रम एक केला, स्वामी समर्थ उद्योग समूह दूध संस्था पतसंस्था कार्यालयाचं उद्घाटन. आणि आमदार साहेब गाडीत मला बसवाल ते कुंभी कासारीच्या साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रावर तालुक्याचा कृषी मेळावा बोलवलाय. सगळे कृषी खात्याचे अधिकारी त्या ठिकाणी उपस्थित आहेत. चंद्रजित नरके साहेब उपस्थित आहेत, अमोल माडिक साहेब उपस्थित आहेत, सगळे पदाधिकारी उपस्थित आहेत. आणि जिल्हा परिषदचा उपाध्यक्ष म्हणून माझ्याकडे कृषी खाता आहे आणि कृषी खात्याचा मी प्रमुख म्हणून त्या ठिकाणी त्या कार्यक्रमाला तुम्ही उपस्थित राहायला पाहिजे असा आमदार मला म्हणून गाडीत मागाशी बसून घ्याल. तेवढ्यात मी सांगितलं माझ्या पाहुण्यांच्या कार्यक्रमाला मला जायचं साहेब, तुम्ही पुढं व्हा, मी तुमच्या गाडीच्या पाठोपाठ गाडी घेऊन येतो. परंतु तो 11:30चा कार्यक्रम आता चालू झालेला असेल आणि संपत्ती आलेला असेल. आता ते आमदार लोक बघून घेऊ द्यात. मोठ्या कार्यक्रमात मोठी माणसं, छोट्या कार्यक्रमात छोटी माणसं समावेश होत्यात. त्यामुळं दूध संस्था आणि दूध संस्थेचं जे वास्तूचे उद्घाटन हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला. या कार्यक्रमाला उपस्थित या परिसरातील